मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आता कॉकरोच सुद्धा दिल्लीत येत आहेत. आता दीपक जे काही भाऊ असतील ते आता दिल्लीत काही दिवसात येणार आहेत. म्हणजे उद्या जंतर मंतर दिल्लीत या ठिकाणी मोठं उपोषण होऊ शकते किंवा रस्ता रोको होऊ शकते किंवा त्या ठिकाणी सत्याग्रह होऊ शकते आणि जे काही सर्वसामान्यांचे प्रश्न असलेले ते मार्गी लागू शकतात. प्रत्येक कॉकरोचनी रस्त्यावरती उतरलं पाहिजेत, कारण तर नीटचे जे काही प्रकार झाला त्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी जे काही घोटाळा केला आणि जे काही नीटचे पेपर फुटले यामध्ये आमदार खासदारांचे सुद्धा हात असू शकतात असं देखील बोलले जाते. आणि जे काही आज तुम्हाला कॉकरोच रस्त्यावरती आलेला दिसत असेल या कॉकरोचच्या वडिलांनी सुद्धा मोठ्या कॉकरोचनी सुद्धा घराच्या बाहेर पडायला पाहिजेत, कारण तर कित्येक तरी मुलीने आत्महत्या केल्या. काल सुद्धा एक प्रकरण झालं. त्या मुलीचं म्हणणं होतं की आमच्याकडे 3 लाख रुपयाचं कर्ज आहे, त्या बँकेचं कर्ज किंवा ते व्यक्तिगत कर्ज घेतलं, माझ्या वडिलांनी माझ्या शिक्षणाची फी भरली आणि मला ते आता सहन होणार नाही. मला जी काही नीटची परीक्षा असेल ती पुन्हा देता येणार नाही किंवा मला ती फी भरणं शक्य होणार नाही आणि त्याचबरोबर जे काही शिक्षण असेल ते मला पूर्ण घेता येणार नाही, हे खर्च मला झेपवणार नाही. अशा पद्धतीची नोट्स अशा पद्धतीचा त्या अर्ज त्या मुलीने एक परिपत्रक किंवा आपण जे काही लेखी असेल ते दाखवून त्या मुलीने आत्महत्या केली. काय वाटलं असेल त्या आईवडिलाला, काय वाटलं असेल त्या मुलांना. आणि जे काही शिक्षणाचा बाजार असेल तो थांबला पाहिजे. सावित्रीबाई ज्योतिबा फुले त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे काही आपल्या जीवाची बाजी लावली, मुलींना शिक्षण मिळावं यासाठी जे काही जीवाची बाजी लावली होती. लोकांनी जे काही शेण फेकलं होतं ते शेण आपल्या अंगावरती घेतलं होतं. त्या शिक्षणाचा सुद्धा काळा बाजार या लोकांनी करून टाकलेला आहे. अनेक लोकांच्या अनेक नेत्यांच्या त्या ठिकाणी संस्था आहेत आणि या संस्थेचा भ्रष्टाचार या सर्वसामान्य किड्यांना खाऊन टाकतो. म्हणून किडा बाहेर पडला पाहिजेत आणि त्या जंतर मंतरवरती गेला पाहिजेत. असं देखील कुठेतरी आता आक्रोश सर्वसामान्यांच्या मनातला बाहेर पडताना दिसत आहे. अनेकांचे जीव घेतले, अनेकांच्या आत्महत्या झाल्या, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. शेतकऱ्यांनी जर एखादं आंदोलन केलं तर त्याला सुद्धा जेलमध्ये टाकण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होते. त्या ठिकाणी एखादा रास्ता रोको असेल त्याला ती जमीन द्यायची नसेल आणि तुम्ही जर एखादा त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग काढत असाल, शक्तीपीठ काढत असाल तर हे कोणाच्या हिताचं आहे? सर्वसामान्याच्या ते हिताचा नाही. शेतकऱ्यांना तो शक्ती मार्ग सुद्धा नको आहे. शेतकऱ्यांना जे काही जमीन असेल ती कसता आली पाहिजेत. त्याच्यातून आपल्या मुलाचं शिक्षण, मुलीचे लग्न, घरचा व्यवहार, दुःखसुखाच्या गोष्टी त्याच्यातून भागवल्या गेल्या पाहिजेत असं सर्वसामान्य व्यक्तीचं म्हणणे. तुम्हाला काय रोड बनवायचे, कसे रोड बनायचे ते तुम्ही ठरवा आणि उद्योगपत्यांचे जे काही काळा बाजार चाललेला आहे ते थांबवा. अनेक लोकांच्या माध्यमातून जे काही तुम्ही समृद्धी महामार्ग काढता त्या समृद्धी महामार्गाच्या बाजूला शेतकऱ्यांच्या जमिनी कमी आणि ठेकेदारांच्या जमिनी जास्त येतात, नेत्यांच्या जास्त जमिनी आहेत. त्या ठिकाणी आपल्याला माहित असते की 10 वर्षांनी 15 वर्षांनी त्या ठिकाणी त्या बाजूला रोड जाणार आहे. त्या ठिकाणी आपण जमिनी विकत घेता आणि त्याचा लाभ तुमच्या आमदार खासदाराला, संत्र्या मंत्र्यांना आणि 1 नंबरच्या आणि 2 नंबरच्या लोकांना त्या ठिकाणी लाभ मिळतो. म्हणून समृद्धी मार्ग कुठे काढायचा, काय काढायचा ते तुमचा निर्णय, परंतु हा कॉकरोच रस्त्यावरती उतरलेला आहे आणि निश्चितच तुम्हाला जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही. या संदर्भात नेमकं काय वाटते? दीपक भाऊ यांच्या पाठीमागे जे काही कॉकरोच असतील ते येतील का? दिल्लीत आंदोलन कसं होईल? नक्कीच कमेंट करायला विसरू नका. जय शिवराय.